विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांनी श्री सुक्तम या त्यांच्या ग्रंथामध्ये एक गोष्ट सांगितली आहे. ब्रह्मदेवानी जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा ती रडत होती. ब्रह्मदेवाने तिला विचारलं, तू का रडतेस? तेव्हा ती म्हणाली, माझ्या अंगाचा विलक्षण दाह होतोय म्हणून मी रडते. पृथ्वीचा दाह शांत व्हावा म्हणून ब्रह्मदेवानी मानवाची निर्मिती केली. मानवाने सृष्टीला सुजलाम सुफलाम केलं, सुंदर केलं, घाम गाळला, अश्रू गाळले, रक्त सांडलं, तरी देखील पृथ्वी रडतच होती. तिच्या अंगाचा दाह काही केल्या शमतच नव्हता. तेव्हा ब्रह्मदेव या रडक्या कन्येला सोडून खरं म्हणजे कंटाळून निघून गेले. नंतर बराच काळ लोटल्यानंतर एक दिवशी ब्रह्मदेवाला पहाटे पहाटे सुमधुर मंगल गीत ऐकू आलं. कोण बरं हे गीत गाताय याचा ब्रह्मदेवाने शोध घेतल्यानंतर त्यांना कळलं की ही गाणं गाणारी मुलगी आपली कन्या पृथ्वीच आहे. त्यांनी पृथ्वीला विचारलं, तुझा दाह कशामुळे शांत झाला? तेव्हा पृथ्वी हसून म्हणाली, पृथ्वीवर रामराज्य नांदतंय, सर्व माणसांनी एकमेकांमध्ये स्नेहबंधाचा पूल बांधलाय म्हणून माझा दाह शांत झालाय. पृथ्वी आणि श्रीराम यांचं नातं जगावेगळं आहे. पृथ्वी ही रामरायांची सासू आहे, ती सीतेची आई. त्यामुळे श्रीराम मंद मंद पावलं टाकत जमिनीवरून मान ताठ करून चालतात. श्रीराम आणि सीतामाई यांच्या विरहामधला सुसह्य दुवा म्हणजे भूमी आहे. पाश्चात्य लेखक विल्यम ब्लू असं म्हणतात की माणसाने नेहमी भूसंधीत असलं पाहिजे, म्हणजे भूमीशी जोडून असलं पाहिजे. सामान्यतः माणसांना स्वतःच्या शरीराची जाणीव कमी प्रमाणात असते. त्यांचं मन भरकटत असतं आणि अवधान हे कल्पना, विचार, भावनांवर केंद्रित झालेलं असतं. आजकाल काय की आपण अंग मेहनतीची कामं फार कमी करतो, त्यामुळे शरीराचा कमी वापर होतो आणि भूमीशी जोडून आपल्याला राहता येत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच आपण स्थिर आहोत. पुष्कळदा असा अनुभव येतो की संतांच्या घरी किंवा एखाद्या जागृत देवस्थानात पाऊल टाकलं की आनंदाच्या लहरी जाणवायला सुरुवात होते. तिथे मुक्काम केला ना तर शांत झोप लागते, शुभ स्वप्न पडतात. संत एखादी जागा मुद्दाम निवडतात. पृथ्वीच्या पोटातून जाणाऱ्या भूगर्भ रेखा या संतांना जाणवतात. जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते तीच जागा संत वास्तव्यासाठी निवडतात, कारण तिथे सत्वगुण वाढीस लागण्याची निसर्गदत्त अशी व्यवस्था असते. अशी भूमी साधनेसाठी उत्तम असते, म्हणून संत अनुष्ठानासाठी जाणीवपूर्वक अशा जागेची निवड करतात. संत गजानन महाराजांचं शेगाव असो की स्वामी समर्थांचं अक्कलकोट, विठुरायाचं पंढरपूर, चोखामेळ्यांचं मंगळवेढा किंवा ब्रह्मचैतन्य महाराजांचं गोंदवले, आज सुद्धा ही गावं छोटीशीच आहे. या गावांचा फारसा काही विकास झालेला नाही, तरी तिथे भक्तांची अमाप अशी गर्दी लोटते. भक्तांना आजही साक्षात्कार होतो, कारण भूमीची प्रचंड ऊर्जा शक्ती तिथे असल्यामुळे ही किमया घडत असते. आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि ऊर्ध्व गतीसाठी पृथ्वीशिवाय दुसरा आधारच नाही. म्हणून रात्रभराचा निद्रा अनुभव घेतल्यानंतर, म्हणजे अर्थात छोटासा मृत्यू अनुभवल्यानंतर पहिला नमस्कार हा पृथ्वीला करायचा असतो. समुद्रवसनी देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे हा श्लोक रोज म्हणायचा आहे. त्यामुळे पृथ्वीचा आशीर्वाद मिळून दिवसाची सुरुवात चांगली होते. मानवी मनात वसत असलेल्या शक्तीचा वापर करून सत्कर्म, सदाचार निर्माण करत ही भूमी समृद्ध, संपन्न करायला हवी. जन्म देणारी भूमी आणि जीवित हेतू पूर्ण झाल्यावर आपल्या उदरात पुन्हा सामावून घेत नव्या निर्मितीची वाट मोकळी करणारी ही भूमीच. म्हणून संत नामदेव महाराज म्हणतात, कुंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव. आई अर्थात मानवाची जन्मदात्री हे सुद्धा भूमीचंच एक रूप आहे. भूमीचं आणि माणसाचं नातं हे चिरंजीव आहे.